नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वनी द्वारा संचालित लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय वनी व शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय वनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन वर्गात मी आनंद श्रीपाद नारलावार आपलं विषय राज्यशास्त्राकरिता पुनश्च एकदा स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण भारत आणि त्यांच्या शेजारील राष्ट्रासोबत असणारे संबंध म्हणजेच भारत आणि त्याच्या शेजारचे राष्ट्र, भारताच्या शेजारचे कोणते राष्ट्र आहे? पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, नेपाळ आहे, चायना आहे, भूतान आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे, श्रीलंका आहे। म्हणजे भारताचे त्याच्या शेजारील राज्यांसोबत किंवा राष्ट्रांसोबत असणारे संबंध याचा आपण अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे। या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण भारत आणि पाकिस्तानचे कसे संबंध आहेत यावर आपण प्रकाश टाकलेला आहे। याचा आपण या पूर्वीच्या तासिकेमध्ये अभ्यास केलेला आहे। त्या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण भारत आणि चायना यांच्या संबंधाचा सुद्धा अभ्यास केलेला आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता जे नेपाळ आहे, भूतान आहे, बांगलादेश आहे, म्यानमार आहे, श्रीलंका आहे, या देशांसोबत भारताचे कसे संबंध आहेत याचा थोडक्यात अभ्यास आपण या तासिकेमध्ये करणार आहोत। मित्रहो, या पूर्वीच्या तासिकेमध्ये पाहत असताना आपण पाहिलं की भारत आणि पाकिस्तानचे संबंध हे सलोख्याचे न राहता तणावपूर्ण असलेले आपल्याला दिसून येतात। वेळोवेळी भारताच्या सीमेमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम पाकिस्तानकडून केल्या जात असताना आपल्याला दिसून येते। त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यापासूनच पाकिस्तान हा भारताचा परंपरागत शत्रू असलेला आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे भारत आणि पाकिस्तान ही दोन टोकं असलेली आपल्याला दिसून येतात। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेमध्ये आपण अभ्यास करणार आहोत तो नेपाळ, भूतान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका यांच्या सोबत भारताचे कसे संबंध राहिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या हिमालयीन राजवटी, विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, नेपाळ हा आहे नेपाळ, त्यानंतर हा आहे भूतान आणि हा आहे सिक्कीम। हे जे तीन देश आहेत, आज सिक्कीमचं विलीनीकरण भारतात झालेले आहे, त्यामुळे सिक्कीम हा भारताचा अविभाज्य घटक आहे। परंतु स्वातंत्र्याच्या वेळी नेपाळ, भूतान आणि सिक्कीम हे स्वतंत्र राज्य असलेली आपल्याला दिसून येतात। त्यातला सिक्कीमचं विलीनीकरण आज भारतात झालेलं आहे, परंतु नेपाळ आणि भूतान हे आजही स्वतंत्र राज्य असलेली आपल्याला दिसून येतात। विद्यार्थी मित्रांनो, या नेपाळला, सिक्कीमला आणि भूतानला हिमालयीन राजवटी असं म्हणतात। त्यामागचं कारण काय आहे विद्यार्थी मित्रांनो, की या ठिकाणी हिमालयाच्या पर्वतरांगा असलेल्या आपल्याला दिसून येतात आणि या हिमालयाच्या पर्वतरांगेच्या अलीकडे हा नेपाळ, सिक्कीम आणि भूतान हा देश असलेला आपल्याला दिसून येतो आणि नेपाळच्या सीमा, भूतानच्या सीमा या भारताला लागून असलेल्या आपल्याला दिसून येतात। त्यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असणाऱ्या या देशांना हिमालयीन राजवटी असे म्हटले जाते। विद्यार्थी मित्रांनो, या तीन देशासोबत नेपाळ, भूतान आणि सिक्कीम सोबत भारताचे कसे संबंध राहिलेले आहेत याचा अभ्यास आपण करणार आहोत। हिमालयीन, ज्यांना आम्ही हिमालयीन राजवटी म्हणतो, ते नेपाळ, सिक्कीम आणि भूतान हे वसाहत काळात म्हणजे इंग्रजांच्या राजवटीच्या काळात ब्रिटिश सत्तेच्या प्रभुत्वाखालील देश होते। म्हणजे भारत जसा स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या सत्तेचा प्रभुत्वाखालील देश होता, तसेच हे देश सुद्धा म्हणजे कोणते? नेपाळ, सिक्कीम आणि भूतान हे देश सुद्धा ब्रिटिशांच्या सत्तेखालील देश असलेले आपल्याला दिसून येतात।
स्वातंत्र्यानंतर म्हणजे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच या देशांना सुद्धा स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने त्या देशांशी तशा प्रकारचे करार केले आणि सागरी किनारा नसलेल्या, विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, नेपाळला सागराचा किनारा नाही, भूतानला सागराचा किनारा नाही, सिक्कीमला सुद्धा सागराचा किनारा नाही. सागर किनारा जर कुणाला लागून असेल तर तो मोठ्या प्रमाणात सागर किनारा लागून आहे, तो भारताला लागून असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे नेपाळ, सिक्कीम आणि भूतान यांना कोणताही समुद्र किनारा असलेला आपल्याला दिसून येत नाही. तर तो समुद्र किनारा म्हणजे या देशांना, म्हणजे कोणत्या देशांना, नेपाळ, सिक्कीम आणि भूतान या देशांना सागरी किनारा नसल्यामुळे या हिमालयीन राजवटींना भारतीय भूमीतून समुद्रात प्रवेश देण्याचं काम भारतानं केलेलं आपल्याला दिसून येते. तसेच भारताचे या देशांची संरक्षणाची जबाबदारी सुद्धा स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. नेपाळला, भूतानला हे छोटी छोटी राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो, यांना भारतानं संरक्षण देण्याचं सुद्धा कबूल केलेलं आहे की त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणी स्वीकारलेली आहे, भारतानं स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे नेपाळला, भूतानला आणि सिक्कीमला केवळ भारतातून समुद्र किनारा उपलब्ध करून दिलेला नाही, तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा भारत सरकारनं स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. भारतानं या देशांच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप न करण्याचे धोरण आखलेले आहे. यांना समुद्र किनारा देईल भारत किंवा समुद्राकडे जाण्याकरिता भारताच्या भूप्रदेशातून रस्ता या नेपाळला आणि भूतानला देईल. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा भारत स्वीकारेल, परंतु त्यांच्या अंतर्गत वादामध्ये मात्र भारत हस्तक्षेप करणार नाही. हे धोरण भारतानं स्वातंत्र्यापासून स्वीकारलेलं आपल्याला दिसून येते. 1975 मध्ये सिक्कीमने भारतात विलीन होण्याचे ठरवले. मी विद्यार्थी मित्रांनो सांगितलं की 1975 मध्ये या हिमालयीन राजवटीपैकी नेपाळ, सिक्कीम आणि भूतान यापैकी सिक्कीमने 1975 मध्ये भारतात विलीन होण्याचं ठरवलेलं आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो ब्राऊन कलर आहे हा आहे सिक्कीम. हा पहिले स्वतंत्र देश होता, परंतु नंतर 1975 मध्ये सिक्कीमनं भारतात विलीन होण्याचं ठरवलं आणि आज ते भारतीय संघराज्याचे एक राज्य असलेले आपल्याला दिसून येते. भारताचे नेपाळ बरोबरील संबंधात अनेक चढ उतार आलेले आपल्याला दिसून येतात. नेपाळ बरोबरच्या संबंधामध्ये अनेक चढ उतार भारताचे आलेले आपल्याला पाहायला मिळतील. आजही नेपाळ भारतासोबत पुन्हा डोळे ताणून असलेला आपल्याला दिसून येतो आणि तो चायनाच्या बाजूने झुकलेला आपल्याला दिसून येतो. आज नेपाळ भारताच्या बाजूने झुकलेला असायला पाहिजे होता, परंतु आज नेपाळ मात्र चायनाच्या बाजूने झुकलेला असलेला आपल्याला दिसून येते. भारत आणि नेपाळ मध्ये सुद्धा आज सीमा वाद असलेला आपल्याला दिसून येतो. आणि 2006 मध्ये भारताने नेपाळला अंतर्गत यादवीतून, तसं पाहिलं तर नेपाळवर भारताने अनेक संकटाच्या वेळी नेपाळला भारतानं मदत केलेली आहे. परंतु आज मात्र नेपाळ भारताच्या बाजूने झुकलेला दिसून येत नाही, तर तो चायनाच्या बाजूने झुकलेला आपल्याला दिसून येतो. 2006 मध्ये भारताने नेपाळला अंतर्गत यादवीतून बाहेर पाडून संविधानिक शासनाकडे वाटचाल करण्यास मदत केलेली आहे. 2006 मध्ये नेपाळमध्ये अंतर्गत यादवी घडून आली. या अंतर्गत यादवीतून बाहेर पडण्याकरिता आणि संविधानिक शासनाची निर्मिती करण्याकरिता भारतानं नेपाळला मदत केलेली आपल्याला दिसून येते. त्याबरोबरच भूतान बरोबरील संबंध बहुतांशी मैत्रीचेच राहिलेले आहे. अलीकडच्या काळात भारताने भूतानलाही संविधानिक राजेशाही प्रस्थापित करण्यास मदत केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, नेपाळमध्ये राजेशाही होती आणि भूतानमध्ये सुद्धा आजही राजेशाही आहे.
नेपाळमधील राजेशाही संपुष्टात आली, अंतर्गत यादीतून संपुष्टात आली आणि आज तिथे संविधानिक शासनाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते आणि भूतानच्या राजेशाहीला सुद्धा संविधानिक दर्जा प्राप्त करून देण्याचं काम भारतानं केलेलं आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे भारताचे नेपाळ सोबत आणि भारताचे भूतान सोबत संबंध राहिलेले आहेत. नेपाळला तिथल्या अंतर्गत यादवीतून वाचविण्याचं काम भारतानं केलं, त्याला समुद्राकडे जाणारा रस्ता भारतानं उपलब्ध करून दिला, त्याच्या संरक्षणाची जबाबदारी भारतानं स्वीकारली. परंतु आज मात्र नेपाळ चायनाच्या बाजूने झुकत असताना आपल्याला दिसून येतो. परंतु भूतान मात्र भारताच्या बाजूने सक्षमपणे उभा असलेला आपल्याला दिसून येतो. त्या ठिकाणी असणाऱ्या राजेशाहीला संविधानिक राजेशाहीचा दर्जा मिळवून देण्याचं काम भारतानं केलेलं आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हिमालयीन राजवटीसोबत म्हणजे नेपाळ, भूतान आणि सिक्कीम तर आता भारताचा अविभाज्य अंग बनलेला आहे, परंतु नेपाळ आणि भूतान सोबत भारताचे संबंध बहुतांशी मैत्रीपूर्ण राहिलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आमच्या शेजारील दुसरा राष्ट्र आहे बांगलादेश. विद्यार्थी मित्रांनो, आपण नकाशा पाहत असताना पाहिलं, आता भारताचे पाकिस्तान सोबत संबंध कसे आहे पाहिलं, त्यानंतर भारताचे चायना सोबत संबंध कसे आहे पाहिलं, त्यानंतर भारताचे नेपाळ सोबत कसे संबंध आहे पाहिलं आणि त्यानंतर भारताचे भूतान बरोबर कसे संबंध आहे आपण हे पाहिलेलं आहे. आज आता हा आहे बांगलादेश. आता या पॅरेग्राफ मध्ये आपण बांगलादेशासोबत भारताचे कसे संबंध राहिलेले आहे हे आपण पाहणार आहोत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान, त्यातला पूर्व पाकिस्तान हा आजचा बांगलादेश आहे आणि पश्चिम पाकिस्तान हा आजचा पाकिस्तान आहे. या बांगलादेशाची निर्मिती केव्हा झाली तर 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं आणि त्या युद्धाच्या वेळी बांगलादेशाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. 1971 मध्ये बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवण्यात भारतानं महत्त्वपूर्ण आणि निर्णायक भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते. या नव्या देशाशी भारताचे संबंध सुरुवातीला अगदी चांगले होते. भारतानंच बांगलादेशाची निर्मिती केली. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कूटनीतीतून बांगलादेशाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आणि जेव्हा बांगलादेश स्वतंत्र झाला, पाकिस्तान पासून वेगळा देश निर्माण झाला, त्यावेळी बांगलादेशाचे आणि भारताचे संबंध हे चांगले असलेले आपल्याला दिसून येतात. बांगलादेशचे पहिले प्रधानमंत्री शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येनंतर मात्र ते बिघडत जायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. बांगलादेशाची निर्मितीमध्ये शेख मुजीबुर रहमान यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते आणि मग ते बांगलादेशाचे पहिले प्रधानमंत्री सुद्धा बनले. परंतु त्यांची हत्या झाली आणि त्यांच्या हत्येनंतर भारताचे आणि बांगलादेशाचे संबंध बिघडायला सुरुवात झाली. त्यामागचं कारण सुद्धा सीमा असलेला आपल्याला दिसून येते. भूसीमा आणि सागरी सीमा यावरील विवाद, भारत आणि बांगलादेशमध्ये कोणता विवाद असलेला आपल्याला दिसून येतो? भूसीमा म्हणजे भूप्रदेशाच्या सीमा आणि सागरी सीमा याबाबत विवाद भारत आणि बांगलादेश मध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. आणि दुसरा जो प्रश्न आहे तो आहे भारत आणि बांगलादेशामधून वाहणाऱ्या नद्या. त्यातली एक नदी आहे तीस्ता नदी आणि दुसरी नदी आहे गंगा नदी. या गंगा नदीच्या आणि तीस्ता नदीच्या पाण्याच्या वाटपावरील विवाद, या दोन देशादरम्यानचा विवाद कोणता आहे? दुसरा विवाद तीस्ता नदी आणि गंगा नदीच्या पाणी वाटपावरून असणारा विवाद. या देशाचे संबंध काही समस्या आहेत. बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये असणारे जे वाद आहेत ते वाद आहेत एक तर भूप्रदेशाच्या सीमेवरचा वाद, दुसरं तर सागरी सीमावरचा वाद आणि तिसरा तर
नदीच्या पाणी वाटपाच्या वरील वाद या समस्या भारत आणि बांगलादेशमध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. परंतु गेल्या 5 वर्षाहून अधिक काळ या दोन देशाचे संबंध हे मैत्रीपूर्ण राहिलेले आहेत. सीमापार दहशतवाद म्हणजे सीमेच्या पलीकडून पाकिस्तानकडून होणारा दहशतवाद आणि अंतर्गत विद्रोह या दोन्ही देशांच्या सामायिक समस्या आहेत. सीमापार दहशतवादाने जसं भारतासमोर समस्या आहे सीमापार दहशतवादाची, तशीच समस्या सीमापार दहशतवादाची कुणाकडे आहे? बांगलादेशाकडे सुद्धा आहे. जसा अंतर्गत विद्रोह भारतातही दिसून येतो तसाच अंतर्गत विद्रोह बांगलादेशामध्ये सुद्धा दिसून येतो. या दोन्ही देशाच्या ह्या सामायिक समस्या आहेत. अलीकडेच भारत आणि बांगलादेश देशाने सागरी सीमेवरील आणि लँड एन्क्लेव्हवरील विवाद यशस्वीपणे सोडवलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे लँड एन्क्लेव्ह म्हणजे भूसीमा आणि सागरी सीमा यांच्यावरील विवाद बांगलादेशानं यशस्वीपणे सोडवलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे भारत आणि बांगलादेश यांचे संबंध आज मैत्रीपूर्ण असलेले आपल्याला दिसून येतात. हा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला हे जे चित्र आहे ते आहे फरक्का बंधारा याची निर्मिती 1996 साली फरक्का येथे गंगा नदीवर करण्यात आलेली आहे. आणि गंगा नदीवरील हा बंधारा भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये जो करार झाला त्या करारातून या फरक्का बंधाराची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि या बंधाऱ्यातून भारताला आणि बांगलादेशाला सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत असताना आपल्याला दिसून येतो. भारताच्या आणि बांगलादेशच्या चांगल्या संबंधाचं फरक्का बंधारा हे एक उदाहरण असलेलं आपल्याला दिसून येते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ब्रह्मदेश म्हणजे आत्ताचा म्यानमार आणि सिलोन म्हणजे आत्ताचा श्रीलंका. ब्रह्मदेश आणि सिलोन हे या देशाची पूर्वीची नावे आहेत. या ठिकाणी लक्षात घ्या, हा आहे म्यानमार आणि हा आहे श्रीलंका. म्यानमारचं जुनं नाव काय आहे? ब्रह्मदेश आणि श्रीलंकेचं जुनं नाव आहे सिलोन. या दोन्हीही देशासोबत या ब्रह्मदेश म्हणजे आताचा म्यानमार आणि सिलोन म्हणजे आताचा श्रीलंका हे ब्रिटिश भारताचा भाग होते. स्वातंत्र्यानंतर भारताने या दोन्ही देशाशी चांगले संबंध या देशांवर सुद्धा कुणाची सत्ता होती? ब्रिटिशांची सत्ता होती. आणि या देशांशी सोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याचं काम भारतानं केलेलं आहे. भारत, पाकिस्तान आणि इंडोनेशिया यांच्या बरोबरीने हे दोन्ही देश 1955च्या बाटुंगा परिषदेत सहनिमंत्रक असलेले आपल्याला दिसून येतात. श्रीलंकेबरोबरील संबंधात चांगले वाईट अशी दोन्ही पर्व असलेली आपल्याला दिसून येतात. श्रीलंकेबरोबरील सागरी सीमा विवादास्पद होती. श्रीलंका आणि भारत यांच्या मध्ये सागर असलेला आपल्याला दिसून येतो. आणि या सागराच्या सीमा श्रीलंका आणि भारताच्या मधात असणाऱ्या सागराच्या सीमा निश्चित करण्यावरून भारत आणि श्रीलंकेमध्ये वाद असलेला आपल्याला दिसून येतो. विवादास्पद होती आणि त्या अनुषंगाने दोन्ही देशातील मच्छीमार नकळतपणे एकमेकांच्या सीमा ओलांडून दुसरीकडे गेल्यामुळे पकडल्या जाण्याची समस्या होती. या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की भारताचे मच्छीमार समुद्रात जायचे आणि श्रीलंकेचे मच्छीमार समुद्रात जायचे, परंतु भारत आणि श्रीलंका यांच्यातील सीमा निश्चित नसल्यामुळे भारताचे मच्छीमार श्रीलंकेच्या समुद्र सीमेमध्ये चालले जायचे आणि श्रीलंकेचे मच्छीमार हे भारताच्या समुद्र सीमेमध्ये यायचे. आणि त्यामुळे हे दोन्ही देश एकमेकांचे मच्छीमार पकडायचे आणि नकळतपणे त्यामुळे काय निर्माण झाली? मच्छीमारांची समस्या निर्माण झाली. त्याचप्रमाणे श्रीलंकेतील तामिळ प्रश्न
विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, हे आहे आमचं तामिळनाडू नावाचं राज्य आणि ही आहे श्रीलंका. तामिळनाडूतील अनेक लोक हे श्रीलंकेमध्ये अनेक वर्षापासून वास्तव्यात असलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याला तामिळ लोक, तामिळांचा प्रश्न असं म्हटलेलं आहे. श्रीलंकेतील तामिळ प्रश्न हा देखील द्विपक्षीय संबंधातील एक समस्या आहे. पहिली समस्या आहे दोन्ही देशाचे असणारे मच्छीमार जे सागरी सीमा ओलांडून एकमेकांच्या सीमेत हस्तक्षेप करतात, आणि दुसरा प्रश्न आहे भारत आणि श्रीलंका दरम्यानचा, तो आहे तामिळ प्रश्न. आमच्या तामिळनाडू नावाच्या राज्यातील अनेक लोक श्रीलंकेत वास्तव्याला, अनेक वर्षापासून वास्तव्याला असलेले आपल्याला दिसून येतात, परंतु आजही त्यांना श्रीलंकेमध्ये श्रीलंकेचं नागरिकत्व मिळालेलं नाही आणि ते नागरिकत्व मिळवण्याकरिता हे तामिळ लोक प्रयत्नशील असलेले आपल्याला दिसून येतात. आणि हे श्रीलंकेत नागरिकत्व मिळावं याकरिता या तामिळ लोकांनी LTTE नावाची संघटना, LTTE नावाची संघटना श्रीलंकेत स्थापन केलेली आपल्याला दिसून येते. LTTEचा लॉंग फॉर्म आहे लिबरेशन ऑफ टायगर तामिळ इलम, असं याचं नाव असलेलं आपल्याला दिसून येते. भारतातले जे तामिळ लोक आहेत त्यांनी ही संघटना स्थापन केलेली असलेली आपल्याला दिसून येते. सुरुवातीला यांनी शांततेच्या मार्गाने श्रीलंकन सरकारला तिथलं नागरिकत्व मागितलं, परंतु जेव्हा श्रीलंकन सरकार तिथलं नागरिकत्व त्यांना अजूनही द्यायला तयार नव्हतं, त्यामुळे या गटानं विद्रोह करण्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे आज हा गट दहशतवादी, श्रीलंकेतील दहशतवादी गट झालेला आपल्याला दिसून येतो. या दहशतवादी गटाला भारताचा पाठिंबा आहे असं मत श्रीलंकेनं मांडलेलं आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे श्रीलंका आणि भारत यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला दिसून येते. श्रीलंकेतील तामिळ लोकांचा प्रश्न हा भारत आणि श्रीलंका यांच्यातील महत्त्वपूर्ण वाद असलेला आपल्याला दिसून येतो. एक तर मच्छीमारांचा प्रश्न आणि दुसरा तर LTTEचा म्हणजे तामिळ लोकांचा प्रश्न हे भारत आणि श्रीलंकेदरम्यान असणाऱ्या तणावाची मुख्य कारणे आहे. भारत या तामिळ लोकांच्या मागे नाही हे सिद्ध करण्यासाठी भारतानं श्रीलंकेमध्ये 1987 मध्ये शांती सेना सुद्धा पाठवलेली आहे. या शांती सेनेच्या माध्यमातून तिथल्या तामिळ लोकांची बंडखोरी मोडून काढण्याचा प्रयत्न भारतानं केलेला आपल्याला दिसून येतो, परंतु तामिळ लोक हे तिथल्या संबंधातील, भारत श्रीलंका संबंधातील एक वादग्रस्त मुद्दा असलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की सुरुवातीला हा गट तामिळ गट म्हणून ओळखला जातो आणि नंतर आज आता तो दहशतवादी गट बनलेला आपल्याला दिसून येते. श्रीलंकेने भारतावर या गटाला पाठिंबा दिला असा आरोप केलेला दिसून येतो. 1987 मध्ये श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जयवर्धने यांच्या विनंतीवरून भारताने श्रीलंकेत शांती सेना पाठवलेली आहे. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये वाईट संबंधाचे एक मोठे पर्व येऊन गेले, मात्र दोन्ही देशातील सध्याच्या शासनाच्या काळात संबंध पुन्हा सुधारत असताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर 1962च्या लष्करी उठावानंतर 1962 मध्ये म्यानमारमध्ये लष्करी उठाव झाला आणि स्वतःवर बाहेरच्या जगापासून अलिप्त राहण्याचे धोरण लागले. 1962च्या लष्करी उठावानंतर म्यानमारने स्वतःवर बाहेरच्या जगापासून अलिप्त राहण्याचे धोरण लादले आहे, ज्यामुळे भारत म्यानमार संबंध थंडावलेले आपल्याला दिसून येतात. 1992 मध्ये भारताने लोकशाहीवादी चळवळीला आणि तिच्या नेत्याला आंग सानू सू ची यांना पाठिंबा दर्शवला होता, मात्र त्यानंतर लगेचच भारताने म्यानमारमधील
लष्करी राजवटीशी संबंध सुधारलेले आपल्याला दिसून येतात. ईशान्य भारतातील अनेक विद्रोही गट आणि त्यांचे म्यानमारमध्ये दडलेले नेते यांच्या विरोधातील भारताच्या कारवाईला यश येण्यात म्यानमारच्या लष्करी राजवटीने दिलेला पाठिंबा अतिशय महत्त्वाचा ठरलेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण भारत पाकिस्तान, भारत चायना, भारत नेपाळ, भारत भूतान, भारत बांगलादेश, भारत म्यानमार, भारत आणि श्रीलंका यांच्या संबंधाचा थोडक्यात अभ्यास, थोडक्यात आढावा तुमच्या पुस्तकात घेतलेला आहे. तो आढावा आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाकिस्तान सोडलं तर इतर देशासोबत कधी तणावाचे तर कधी चांगले, बहुतांश स्वरूपात शेजारील राष्ट्रांसोबत भारताचे चांगले संबंध असलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही तासिका संपत आहे. तेव्हा या तासिकेचा गृहपाठ तुम्हाला लिहायचा आहे. तो गृहपाठ तुम्ही लिहावा. पहिला प्रश्न आहे, हिमालयीन राजवटी कोणत्या राज्यास म्हणतात? कोणते राज्य हिमालयीन राजवटी म्हणून ओळखले जातात? दुसरा प्रश्न लिहा, भारत व भूतान यांच्यातील संबंध कसे आहेत? यांच्यातील संबंध कसे आहेत? भारत व नेपाळ संबंध का सुधारले? भारत व नेपाळ संबंध का सुधारले? त्यानंतर चौथा प्रश्न, भारत व बांगलादेश यांच्यातील बंधारा कोणता? जो प्रसिद्ध बंधारा आहे तो बंधारा कोणता? त्यानंतर भारत व म्यानमार संबंध का थंडावले? भारत व म्यानमार संबंध का थंडावले? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही तासिका संपत आहे. तेव्हा धन्यवाद. या तासिकेबाबत कोणती अडचण असल्यास तुम्ही माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर 9922778804 यावर संपर्क करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.